सामना खेळला आणि ते अंतिम सामना खेळतायत. म्हणजे पहा अगदी सकाळपासून त्यांचे खेळाडू त्यांचे संवर्धक मैदानामध्ये दाखल झालेत आणि आता मात्र अंतिम सामन्यामध्ये काय घडेल हे पाहायचं आहे. चला श्री 11 कुसाईवाडी आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये त्वरित पाठवा. यस अगदी अंतिम सामन्यासाठी आमच्यासोबत देखील होती. तोषण अगदी जवळ येऊन ठेपलाय. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, इथे नद्यांनाही दिली समर्थता बलिदानाची. जगदंबेचा पालव इथे लढवय्या सदाश्री रणफंदीशी जाता मुशी, कोण आम्हा भयभीत करे. अंतिम लढतीला होईल सुरुवात. मयूर गोरख पन्हाळकर ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू अगदी पहिल्या चेंडूवर झेलची संधी असेल. फटका फसलाय आणि इथे मात्र झेल हातातून अगदी निसटलाय. 2 धावा घेण्याची संधी होती आणि मयूर पन्हाळकर यांचा तुम्ही झेल सोडलाय की पहिल्या क्रमांकाचा करंडक सोडलाय हे पाहिजे. 2 धावेने मात्र धावांचा श्री गणेश होत असताना टीम श्री 11 कुसाईवाडी आणि ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केली होती संधी गमावली आहे. हा प्रकार चेंडू होता ऑन साइडला अगदी जमिनी लगत खेळलाय. डीपला स्क्वेअर लेग आहे. अगदी मिड विकेटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतील. 2 धावा मात्र इथे प्राप्त केल्या जातील. अगदी ज्या प्रकारे या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय धामवडे गावचं हे आयोजन अगदी या धामवडे गावाबद्दल देखील आपण या अंतिम सामन्यामध्ये चर्चा करणारच आहोत. कारण ज्या प्रकारे या पहिल्या पर्वामध्ये दैदिप्यमान आयोजनाची सांगता अगदी समारोहाच्या दिशेने होत असताना हा ट्रॅकर चेंडू होता. बॅडमिंटन स्ट्रोक मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. अगदी चेंडूचा पाठलाग करत असताना पंचांच्या माध्यमातून निर्णय येतोय. इट्स अ ह्यूज हिट. चेंडू सीमारेषा पार. फलंदाज मयूर पन्हाळकर यांच्या बॅटमधून ब्रँडेड फटका. षटकार माफ करा चौकार घोषित केला गेलाय. अगदी 1 साइड हिरो 32 शिळाचा प्राऊड ऑफ स्वराज्य 32 शिळा आणि कोहिनूर ऑफ स्वराज्य 32 शिळा मयूर गोरख पन्हाळकर श्री 11 कुसाईवाडी. आणि अगदी या संघटनेचं नाव मात्र या खेळाडूने गाजवलंय. टीमची धावसंख्या धावफलकावर 8 धावा. अगदी फुलालेचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या गोलंदाजीवर अगदी गोलंदाज झेल घ्यायचा होता. कॉलिंग चुकले आणि इथे मात्र 2 धावा. पारफुल होईल सक्सेसफुल. इट्स अ डिलाइटफुल आउटस्टँडिंग स्ट्रोक प्लेड बाय मयूर गोरख पन्हाळकर. षटकार. मयूर गोरख पन्हाळकर आजच्या दिवसभरामध्ये आजचा दिवस गाजवलाय. 1 साइड हिरो स्वराज्य 32 शिळा आणि मात्र खेळ देखील तसाच राहिलाय. नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या पटलावरील पहिला शतकवीर. अगदी त्या स्पर्धेमध्ये 24 चेंडूवर ठोकलेलं ते 20 स्फोटक शतक. अगदी ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. डीपला क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हरला अगदी क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर जातील. इथे मात्र हात वर केलेत म्हणजेच काय तर 2 धावा या चेंडूवर प्राप्त होतील. या दुहेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 18 धावा धावफलकावर. अगदी चेंडूंचा खेळ झाला. या षटकामध्ये 18 धावा झाल्यात आणि 19 धावांचं लक्ष्य टीम BCC स्पोर्ट्स भैरववाडी 19 धावांचा पाठलाग करावा लागेल. अगदी पहिल्या क्रमांकाचा करंडक फटकवायचा असेल तर. कारण असं म्हटलं जातं चर्चा ही नेहमी विजेत्याची होईल. आज पहिल्या क्रमांकाच्या करंडकाबरोबर कोणाचा फोटो असेल. अगदी ज्या प्रकारे आज संपूर्ण स्पर्धेमध्ये श्री 11 कुसाईवाडीने खेळ केलाय आणि BCC स्पोर्ट्स भैरववाडीने खेळ केला त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. अगदी नक्कीच मी धामवडे संघाचं देखील कौतुक करेन. कारण की ज्या प्रकारचं नियोजन ज्या प्रकारचं आयोजन अगदी या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये कुस्तीचा वारसा लाभलेला आहे हे गाव. परंतु शिक्षण अगदी राजकीय वारसा जरूर आहे परंतु समाजकारणामध्ये धामवडे गावचं नाव नेहमी चर्चेमध्ये असतं. पंचक्रोशीमध्ये 19 धावांचं लक्ष. चला आघाडीचे फलंदाज त्वरित पाठवायचे आहेत. अगदी 10वी पर्यंत शिक्षण देखील तुम्ही धामवडे गावामध्ये घेऊ शकता आणि 3 डोंगरांच्या मध्ये वसलेलं हे गाव आणि या गावामध्ये अगदी जर पाहिलं तर दुग्ध व्यवसाय हा त्यांचा महत्त्वाचा व्यवसाय राहिलाय. आणि या धामवडे गावाची चर्चा संपूर्ण दिवसभरामध्ये केली आपण. वारकरी संप्रदायाचा वारसा. अगदी 2 भजनी मंडळ देखील आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. पहिला चेंडू. अगदी पहिला चेंडू मयूर पन्हाळकर यांचा. गुडलेंचा चेंडू. 1 धाव मात्र प्राप्त होईल. 19 धावांचं लक्ष आणि लक्ष पार करण्यासाठी अगदी आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पहिल्या पर्वाचा पानकरी कोण ठरेल
आणि पहिल्या पर्वामध्ये पहिल्या करंडकाचा मानकरी कोण ठरेल हे पाहायचंय. 5 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. वॉट मॅच. अंतिम लढत आपण पाहताय. ग्रँड फिनाले. अगदी बुंदात टाकलेला चेंडू फलंदाजाला चकवून अगदी लेग बाय स्वरूपात 1 धाव मात्र प्राप्त करेल. टायमिंग करण्यामध्ये अपयश आलंय. संपूर्ण 32 शिराळा तालुका आणि स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट संघटनेची स्पर्धा श्री काळमादेवी स्पोर्ट्स धामवडे आयोजित श्री काळमादेवी चषक 2024. हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅकफुटला जाऊन अगदी सुरेख फटका. चेंडू सीमा रेषा पार. खणखणीत. फलंदाज विजय यांच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. सामना अजून संपलेला नाहीये कारण मी अजून हरलेलो नाहीये हे सांगत असताना फलंदाज विजय. 3 चेंडू मध्ये 11 करायचे आहेत म्हणजे हा निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर सामना खुला होईल. ओव्हर पिच चेंडू समोरच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड. अगदी टाळ्यांचा होतोय कडकडट. चेंडू सीमा रेषा पार. विजयांचा विजय समीप घेऊन जाणारा येतोय. उत्तुंग दर्जेदार अफलातून षटकार. आणि षटकाराने समीकरण बदललं जाते. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. फुल लेनचा चेंडू. विजय मात्र विजय प्राप्त करून देतील का आपल्या संघाला. दुसऱ्या बाजूला अष्टपैलू खेळाडू मयूर पनाळकर. वॉट मॅच. 2-5. 2 चेंडू मध्ये 5 ची गरज असताना इथे मात्र चेंडू हवेत खेळलाय. जेलची संधी नसेल. विजयी फटका फलंदाज विजय यांच्या बॅट मधून येतोय आणि राष्ट्रीय काळमादेवी चषक 2024 पहिल्या पर्वाचा मानकरी ठरतोय. अर्थात चॅम्पियन टीम BCC स्पोर्ट्स भैरववाडी. आजच्या दिवसभरामध्ये ज्या संघाने पहिला सामना खेळला होता तो संघ मात्र अंतिम लढतीमध्ये खेळत असताना विजय प्राप्त करतोय. वेल प्लेड टीम BCC स्पोर्ट्स भैरववाडी. अभिनंदन टीम श्री 11 कुसाईवाडी. मयूर पनाळकर सारख्या